घेतलं पण ते तर गेलं, घेतलं गेलं का नाही. आता तुम्हाला निर्णय करावा लागेल कसा. आणि बुद्ध्यास पाठवला तर बुद्ध्या पाठवला असेल तर आपल्या पूर्वजन्माच्या पापाचं कर्म आहे ते मग भोगणे भाग आहे. पटलं का. कारण सिद्धांत संतांचा असा आहे, तुमच्या श्रमाचं नीतीचं आहे ते वाया जातच नाही. जे अपायाचं बिनाश्रमाचं आहे ते तुम्ही राखू शकत नाही. म्हटलं का. बिमारी जाईल, ढोर मरल, वासरू मरल, चोर चिटून नेईल, कायदे कानून नेईल, तुम्हाला जिरत नाही. इमानदारीचं न हक्काचं श्रमाचं जे तुमचं आहे तेच फक्त तुमच्या कामी येईल. हा सिद्धांत आहे. काचाच्या मालात ठेवला तरी चोर चोरून नेईल, आणि उघड्यावर ठेवलं आणि खिशात राहिलं तरी कोणी चोरून नेणार नाही. हा सिद्धांत तुम्हाला न पटावासा आहे, पण तो सिद्धांतच आहे. पटलं का. आपलं आहे ते नेत नाही, दुसऱ्याचं आहे ते जिरत नाही. म्हटलं का. सोप्या सोप्याची व्याख्या आहे. दुसऱ्याचं असून ते जिरत नाही. पुरुषोत्तम भाऊ, तुम्ही किती किटकुरू मारा, पीकवाल 10 पोती तुरी, 20 पोती तुरी पीकवाल, पण जिरत नाही. हां, बायकोला जे टायफॉईड होईल का नाही, मग बनी मारेगाव यवतमाळ नागपूर करता करता 9 पोते चाललेच जाईल. जिरल एकच पोतं. आणि फवारणी नका मारू, ही 2च पोत होईल, पण ते जिरल. आता हे तुम्हाला काही बरं वाटतं ऐकायला, पण पटून नाही राहिलं, पण नक्की आहे. माझा अनुभव आहे तो. मी मगाच बोललो, माझ्या जीवनातला एक दिवस नाही, तास नाही, एक क्षण नाही की माझ्याकडे 100 रुपये नाही. बोललो आत्तापर्यंत एक क्षण नाही का माझ्याकडे 100 रुपये नाही. तुमच्याकडे लाखो रुपये आहे, पण आहे का जे 200 रुपये आजच्या दिवस उद्याच देतो पण. आता इतके लोक तुम्ही माझे गुरु बघताय, कोणाला मागले का 200 रुपये? मी नाही मागले, कारणच नाही. माझं शिल्लक राहते, आत्ताही शिल्लक राहते. 4-4.25 रुपये आहे माझे महिन्याचे येते हे आपला व्याज, पण तेवढी पूर्ण नील नाही होत. मी पुढचं व्याज मिळतं 600-500 शिल्लकच राहते. काहून असेल? हां, काहून असेल? हां, ते भावाच्या घरी वाढदिवस आहे जी, त्या सासऱ्याच्या घरी माऊंदे आहे जी, उचले धंदे जास्त. आता तुमचे उचल्या धंद्याचे नाना प्रकारचे दंडोकच असेल तर तुम्ही काचे सुखी व्हाल सांगा तुम्ही. तर असा काही निर्णय घ्या जीवन जगत असताना की शरीराचा वापर करत असताना संतांनी जे मार्गदर्शन केलं, संतांचा जे बोध आहे, आपण ज्यांना पूज्य मानतो त्या पूज्य माणसांच्या जीवन व्यवहाराकडे पहा आणि शुद्ध व्यवहार करा. निर्णय घ्या. असा निर्णय घ्यायला लागल. तुम्ही म्हणा लोक का म्हणाल जी, अरे लोक कोणालाही म्हणते, कोणाला नाही म्हणत. लोक दारू सोडणाऱ्याला काही म्हणते, न सोडणाऱ्याला म्हणते. जेने धरीला शुद्ध परमार्थ, तयाशी जनमान हा अनर्थ, तेने वाढे विशेष स्वार्थ, ऐका नेमस्त विचार. नाही का. लोक जैसा ओक धरिता धरवेना, अभक्ता जिरेना संत संग, तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजुनिया जन भक्ती करा. लोकांचे विचार, लोकांची समज, लोकांचे मतांतर घेऊन भक्ती करू नका. भक्ती जर करायची असेल तर हे सगळं सोडून द्या. तुम्ही आपल्या मनामध्ये विशेष समज घ्या. सगळं कोण सोडते? एक संत आणि एक बेशरम. कुठं आहे काय? बेशरम माणूस सगळं सोडून देते. लाज लज्जा नीती नियम कायदे कानून सगळं सोडून देते, कारण तो बेशर्मी राहते तो. आणि दुसरा आहे साधू संत. संत सगळं सोडून वाढते. आता कोणाकडून व्हायचं ते तुम्ही पहा. दोनही आहे लोक. जीवन जगत असताना आपण कोणाचा आदर्श घ्यायचा आणि कोणाच्या योजनेमध्ये आपण साच्याबद्ध जीवन जगत हे आपल्याला ठरवायचं आहे. पटलं का. तर अशा प्रकारे निर्णयाचा अर्थ असा आहे, जडबुद्धी आणि चेतनबुद्धी यांच्या रहस्याचा भेद जाणणे, यांच्या भेदाचं रहस्य जाणणे. जडबुद्धी आणि चेतनबुद्धी, समज आणि नासमज यांच्या भेदाचं रहस्य जाणून निर्णय घ्यायचा जीवन जगताना. आता घरी समजा 4 जण आहे, 2 पती पत्नी, 1 मुलगी 1 मुलगा आहे, तिथं कलह होते. समजदार माणूस काय करते? निर्णय असा घेते, जाऊ द्या असल. त्याला माहीत आहे, कारण आपल्या एक तर फळ कसं मिळेल, एक तर आपल्या चुकीमुळं, नाही तर प्राप्तिक कर्मामुळं. 2च प्रकारचं फळ मिळते, तिसरं फळ नाही.
एक तर आपली चूक होते म्हणून फळ मिळते, नाही तर मग पूर्वजन्मीचं फळ म्हणून फळ मिळते. तिसरं कारणच नाही. हे जाणं हे त्यावेळेस लक्षात येतं आपलं कर्मच तसं. आपलं प्रारब्ध कर्म आहे, संयोग संबंध आहे. संयोग से सब हो रहा, दृष्टिगोचर दिख रहा. बहीण भाऊ आहे, बहीण समजा बिमार पडली, पूर्ण मजुरी बंद झाली, घरी काहीच नाही, भाऊ म्हणून घेते. आता याच्यावर डोक्यावर जबाबदारी येईल का नाही? आता काळजी, आता आमचं नशीबच तसं नशीब नव्हे, ते तूनच तयार केलेलं नशीब असलं तरी तुझा प्रारब्ध भोग आहे, तो भोगून द्यावा लागते. खाताना मनुष्य कोणाला न सांगता चुपचाप खाते, देताना 4 जणाला माहीत करते. अरे इतकं कर्ज आहे, जे 200 दिले तर बरोबर आहे, तुम्ही कोणाचा धर्म आहे. तर अशा प्रकारे निर्णय असा घ्या. निर्णय कसा घ्या जीवन जगताना? जो प्रसंग आपल्या जीवनामध्ये आला तो जडबुद्धीचा समजीचा आहे की चेतनबुद्धीच्या समजीचा आहे, हा निर्णय घ्या. जडबुद्धीच्या समजीचा असेल तर माफ करा, भोगून घ्या. चेतनबुद्धीच्या समजीचा असेल ती समज आपल्या डोक्यामध्ये ठेवा. म्हटलं चुकलं त्याला माफ करा, बरोबर आहे त्याचं डोक्यात घ्या. बस 2च. याचं नाव निर्णय. निर्णय समजला? निर्णय. निर्बिंद म्हणजे का? निर्बिंद म्हणजे निर्बिंद, एकही बुंद नसणे. बघा, मैथून क्रिया जी आहे, भोगक्रिया आहेत, त्यामध्ये म्हणजे 8 प्रकार आहे जे भोगक्रियेचे, आहे की नाही? आहे ना. पापकर्माचे 8 प्रकार आहे, ते वाचून घ्या, निष्पक्ष सत्य ज्ञान दर्शनमध्ये आहे. तर 8ही प्रकार नियंत्रणांना आपण म्हणतो, अरे एक थेंब माणसाचा कामी म्हणजे वाया गेला नाही पाहिजे, एक क्षणसुद्धा वाया नाही गेला पाहिजे, नाही का? अशा निर्बंध म्हणजे निर्वासनिक व्हा, निर्वासनिक स्थिती बांधा. कोणत्याच प्रकारची वासना अपेक्षा ठेवू नका दुसऱ्याकडून. आपल्या अपेक्षेची पूर्ती होते हा सिद्धांतच नाही आहे. 10 वेळ माझ्या अपेक्षेची पूर्ती झाली तर 11 वेळेसुद्धा अपेक्षा पूर्ती नाही झालं तरी वैर होते मनुष्य. खरं दुःखाचं कारण आहे आशा नाही तेथे सुख, आहे ना. आशा आहे ते, आशा नाही तेथे सुख, आशा सर्वाशी बाधक, मूळती आशा. पण आशेपाशी परम दुःख, आशा नाही तेथे सुख, आशा ती सर्वाशी बाधक, मूळती आशा परम दुःखम, नैराश्यम परम सुखम, जबलक आशा तपलक दुःख का फासा, नाही का. जब सुख से भई निराशा, दुःख तब दुःखही सकल विनाशा. रामाशामध्ये सुखाविषयी निराश असेल तर दुःख नष्ट होते. सुखाचीच गरज नसली पाहिजे माणसाला. दुःखाची गरज नाही म्हणून सुखाकडे धावता तुम्ही. दुःखाची गरज नाही, दुःख नको आहे म्हणून मनुष्य सुखप्राप्तीचे इलाज करतात. म्हटलं सुखप्राप्तीचे इलाज काऊन करते विष्णू? काऊन करते? सुखप्राप्तीचे इलाज काऊन करते पुरुषोत्तम भाऊ? हां, दुःख आहे म्हणून. दुःख आहे म्हणून सुखाची इच्छा करते, सुखाची इलाज करते. दुःख आहे म्हणून, पटलं का? हां, मग ज्याला दुःख आहे तो सुखाची इलाज करते, पटलं का? ज्याला सुख नको आहे तो खाली सुखाची इलाज करते. तुम्हाला दुःख आहे, सुख पाहिजे म्हणून सुखाची इलाज करता, पटलं का? मला सुख पाहिजेच नाही, इलाज संपले, नाही का? जिथपर्यंत तुम्ही सुखाची लालसा गळगिळे तोची फासा. सुखाची लालसा आहे म्हणून मासोळी गळ गिळते, गळ गिळला का त्याच्या गळ्याचा घोट घेते, तो फासा. आता यानं लालसा नाही ठेवली तर गळच खाली गिळते, नाही का? तुम्ही म्हणता कसं जी बाबाजी आम्हाला द्यावंसं वाटते जी. हो द्यावंसं, 2 पाय तर घ्या. जी जेवारी त्या दिवशी पावापडला गेलो आम्ही, लागले आमच्या बाईच्या मागं, जेवारी न्या जेवारी न्या. 4 पायला काढून ठेवली म्हणे, नको घेऊ म्हणलं, जेवारी आहे. मग आमची कमल घे ना बाई, काय होते वारू घालतो थोडीशी. आणले, एक दिवस वारू घालाले, एक दिवस पाकडायला घे शेकवून. कोण काय करणार आहे? नाही बाई. सुखाची अपेक्षा ठेवली का दुःख नक्कीच येते, लक्षात घ्या. अपेक्षा सोडून द्या सुखाची. आता ते लोक प्रेमाने तुम्ही देतात हा गोष्ट वेगळी आहे. माझा भाव म्हणण्याचा तसं नाही आहे. तुमच्या अंतर्गत आमच्याविषयी प्रेम आहे म्हणून देता तुम्ही, पण त्यालासुद्धा स्वीकारू नका. सुखाला स्वीकारू नये. सुखाला स्वीकारलं की तुमच्या पाठीमागचं दुःख सोडतच नाही, लक्षात घ्या. सुख सोडून द्या. आता मी अनुभव, मी डॉक्टर होतो, 1500 रुपये रोजचे माझ्या खिशात. आता 10 रुपये येत नाही, फक्त ते व्याज भेटते तेवढंच. पण त्यावेळेस दुःखच दुःख. आता मी सुखी आहो, नाही येत म्हणून.
गुळच नाही खिशात राहिला काय मुंग्या लागते, आमंत्रण द्यावं लागते का द्यायला नाही. अशा प्रकारे निर्बिंद याचा अर्थ असा आहे, प्रत्येक क्षणाला निर्विषय होऊन जा. ज्ञान हे निर्विषय व्हासाठी आहे. निर्विषय म्हणजे अपेक्षा ठेवू नका, स्वार्थभावना ठेवू नका, वासना इच्छा कामनेच्यावर नियंत्रण आणा, आहे की नाही. गरजा कमी करून टाका. थोडे गरजे में जो रहता वह कभी नहीं गिर सकता, है का नहीं. थोड़े में गुजरा न करूँ, खर्चा नहीं बढ़ाओ, वाहियात के खर्च में सब चिंता, व्यवहार करना सादगी, जीवन यही विचार, मौत खर्च फॅशन विविध, कर नित नेम सुधार. आहे ना, किती शिकवणूक आहे आपल्याला. तर अशा प्रकारे निर्बिंद याचा अर्थ असा आहे, निर्विषय व्हा. कोणत्याच प्रकारचा विषय नाही, व्यसनाचा नाही, छंदाचा नाही, राजकारणाचा नाही, समाजकारणाचा नाही. आपण ज्ञानाच्या संगतीमध्ये बसून ना सगळेच विषय आपण पोचत आहोत. दुःख आहे, तुम्हाला वाटते सुख मिळून नाही मिळत, त्याच्यातून निघायला सांगत आहे संत, ते पुन्हा डोक्यावर घ्यायचं नाही. तर आपल्या सत्संगी लोकांनी समाजकारण राजकारण करू नये, त्याच्यामध्ये पडू नये. कारण किती तुम्ही काही कराल, मनुष्य हा बाकीच्या धनपैशांनी कायद्या कानूनी आजपर्यंत त्याच्या इतिहासामध्ये सुखी झाला नाही ना पुन्हा होणार नाही. सुखी कोण होईल, फक्त विचार ठेवून जीवन जगतात तेच. विषय बाजूला ठेवून बाकीचं कोणतेही कारण तुम्ही हातात घ्याल, गल्ला येईल पैशाचा पण सुख मिळणार नाही. देह सुख मिळेल पण समाधान मिळणार नाही. सुख न समाधानात अंतर आहे. पुरणपोळीचं जेवण झालं तर सुख मिळेल, समाधान नाही मिळत. जेवलं मनात येतं पुरणपोळी, पण कसं का त्याच्या घरी समाधान नाही वाटलं. तिथं का नाही जी कांद्याची चटणी भाकरच होती, पण तिथं विशेष समाधान वाटलं पाहिजे त्या घरी. म्हणतो ना आपण, समाधान गोष्ट वेगळी आहे, सुख गोष्ट वेगळी आहे. सुखासाठी पैसा अडका कला विद्या सगळं पाहिजे, समाधानासाठी फक्त विषय पाहिजे. 2 गिलास पाणी पिऊन मस्त झोपते, काही कोणाला माहीत होत नाही उपाशी झोपला का थापाशी झोपला. म्हणण्याचं मन निर्बिंद निशिवे हा मनामध्ये पक्का आपण सत्संगी लोक आहोत, बाकीच्या गोष्टी डोक्यात घालू नका. निर्बिंद निर्बिंद. प्रकाश, प्रकाश कशाचा, ज्ञानाचा. पिंडे नूर, आहे ना. 28 नंबरसाठी असन्न तकत अडी असं ना, पिंड झरोके. हां, हे झरोके होय, डोळे कान नाक मुठ, या झरोक्यामध्ये नूर म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश ठेवा. डोळ्यात पाहताना सुद्धा तम येऊ देऊ नका, सात्विक भावना ठेवा. कानाने ऐकताना काही ऐकू नका, ज्ञान ठेवा तिथं. बोलताना काही बोलू नका, ज्ञानच ठेवा तिथं. बोलताना ज्ञान, ऐकताना ज्ञान, पाहताना ज्ञान, चालताना ज्ञान, बोलताना ज्ञान, हा काम करताना ज्ञान. प्रत्येक ठिकाणी ज्ञान ठेवलं तर ज्ञान आसक्ती येऊ देईल का, ज्ञान कुठे जाऊ देईल का, ज्ञान भांडणं लावेल का, नाही नाही. ज्ञान दुरावा तयार करेल का, ज्ञान शत्रू जोडेल का. ज्ञान ठेवल्यावर शत्रू जोडेलच कसे, नाही. जे ते माणूसच नाव हे काढायची, किती वागा त्याच्यानं. अरे हे काढ आहे, पण हे काढासंग कसं वागायचं येते ज्ञान सांगते ना कसं वागायचं तर, नाही का. दुर्जनैसे प्रगटावे परी ते प्रगट न करावे, सज्जना परिस आडवावे अति महत्त्व देऊनी. कारण दुर्जनैसे करी प्रगट तरी मग अखंड खटखट, या कारण ती वाटवट बुजवून टाकावी. परी ही विवेकाचीच कामे विवेकीच करतील नेहमी, इतर ते बापुडे भ्रमे भांडवच लागतील. करा भांडत बसा. कोण म्हणते कोण्या गोष्टी इलाज नाही, पण इलाज आपण घेऊन नाही राहिलो ना, ऐकूनच नाही राहिलो. आपल्याला वाटते मग हाच बरोबर आहे का, शक्य आहे. तसा प्रत्येक क्षणाला जीवनव्यवहारामध्ये प्रत्येक इंद्रियाजवळ प्रकाश ठेवा ज्ञानाचा. पटलं, प्रकाश. स्थिर बुद्धी स्थिर ठेवा, अस्थिर करू नका. पटलं का. स्थिर शांत राहा कोणताही काळ असो. प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश. पाहताना, बोलताना, खाताना, घेताना, बसताना, उठताना, काम करताना, खर्च करताना ज्ञानाचा विचार ठेवा. प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. ज्ञान जेवताना, खाताना ज्ञान पाहिजे, ज्ञानाचा विचार पाहिजे. बोलताना, संबंध राखताना, व्यवहार करताना, काम करता. आता इथून आपण गेलो शेतात, तुमचं शेताचं क्षेत्र आहे, तिथं विचार ठेवायचा पूर्ण. विचार ठेवा तर ठेवली ती हिंसा होईल का, विचार ठेवला तर भानगडी होईल का श्रीहरी, विचार ठेवला तर वैरी होईल का. आता मी इथे विचारानं वागत आहो, वैरी होईल का. ते वैर भावनेनं वागेल तर मी आपणच बोलतो, हे नाही. विचार गेला तर वैर, विचार गेला तर आपत्ती. पटलं का. तर अशा प्रकारे ज्ञान प्रकाश ठेवा.
प्रत्येक क्षणाला जीवनव्यवहार करताना ज्ञानाचा प्रकाश ठेवला का लोभी होत नाही मनुष्य, क्रोधी होत नाही, छली कपटी होत नाही, दुराग्रह येत नाही. विचार नसले तरच होते ते. निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिरता साधा. आणि पाचवं कोणतं आहे? क्षमा ठेवा. असं सत्य तत्व. सत्य कोणी आजी मला की नाही सत्य जे मला सत्य पटते म्हणते, मला असत्याची चीड येते. काय म्हणते? मला असत्याची चीड आली का सत्य राहिलं का? आता सत्याचा धर्म आहे क्षमा. सत्याचा धर्म कोणता आहे? चीड आली, मला अशा गोष्टी खटवत नाही, मी सत्य बोलणारा माणूस आहो. झालं, समजून सारं तू सत्य बोलणारा किती आहेत. सत्य बोलणाऱ्या माणसाला असं तसं खटावते. म्हटलं का? ज्याला असं तसं खटावत नाही तिथं सत्य नाही राहत. विचार करा तुम्ही. सत्य आहे तिथं सत्याचं. साखरेचा धर्म कोणता आहे? गूळ. आजी ते साखर होती दुकानातून, पण कडू लागली नाही, काही असेल नाही, साखरच होती पण कडू लागली. कसं कबूल करल? त्या गोडमध्ये काहीतरी घुसलं असेल. गोडमध्ये काहीतरी घुसलं असेल तेव्हाच कडू लागले की नाही? काहीच नसतं, निव्वळ साखर असेल तर कडू लागलं हे कोणीतरी मानेल का? नाही. त्या प्रकारे क्षमा तत्व आहे तुमच्याजवळ तर सत्य आहे. क्षमा नाही तर सत्य नाही. चीड आहे, संताप आहे, वैर आहे, घृणा आहे, द्वेष आहे, कलह आहे, छलकपट आहे, डावपेच आहे, असं असेल तर सत्यावर पडदा आला. पडलं तर अशा प्रकारे सत्य जो तत्व आहे, या सत्य तत्वांचे 5 प्रकृती आहे की निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिर आणि क्षमा. या 5 तत्व नसेल, 5 प्रकृत्या नसेल तर त्याचं नाव सत्य नाही. ही भिंत आहे. भिंतीमध्ये नाही जे भिंत बांधली म्हणे का 15 दिवस झाले असं का? मग याच्यामध्ये का झालं बाबाजीमध्ये? रेती आणली म्हणे आम्ही, पाणी आणलं सगळं, पण सिमेंट नाही मिळालं म्हणे. तर सिमेंट नाही म्हणे याच्यात. जमल का? हां, जमल विष्णू? किती सांगणार असं जमल का? जे नाही जी म्हणे सिमेंट आणलं, पाणी होतं, रेती होती सगळं, पण पाणी नाही मिळालं म्हणे. जमल भिंत? हां, नाही जी रेती आणली, सिमेंट आणलं, पाणी सगळं, मिस्त्रीच नाही मिळाला म्हणे. जमल का भिंत? भिंतीसाठी या 5ही गोष्टी पाहिजे. त्यासारखं सत्य तत्व ग्रहण करण्यासाठी या 5ही प्रकृती पाहिजे. म्हटलं का? मला काम करायचं नाही, एक हात माझा लकव्यान चालला गेला, पोत उचलायचं आहे साखरेचं, जमल का? जी काहून? एक हात गेला. प्रकृती सगळी बरोबर आहे तर पोत उचलीन मी. 4-5 प्रकृती, 1-2 प्रकृती आपली गेली समजा तर उचलणं होईल का? त्या प्रकारे सत्य तत्वांचा स्वीकार तो करेल की ज्याच्यावर या 5 प्रकृती आहे. निर्णय घ्यायची क्षमता आहे, विषयापासून निवृत्त होण्याची किमया आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, अंतःकरणामध्ये स्थिरता आहे आणि क्षमा आहे. या 5 गोष्टी असेल तर सत्य तत्व धारण करता येते. पटलं? सत्य वही जो जीव जमा है, पारक दृष्टी बता रहे, धारण वैसे करे निरंतर. नाही का? औरन को ही गहाय रहे. दुसऱ्यांना सांगा धारण करून. नाही का? तर अशा प्रकारे सत्य तत्व धारण करा. टेलर साहेब, या 5 प्रकृती आल्या तिथं. आता निर्णय आला, पाप होते का पुण्य होते, निर्णय करा लागल. नाही का? कसं जी बाबाजी नाही केलं तर कसं जमल जी? करा जरूर, पण पाप होते पुण्याचा विचार करा. आहे की नाही? आता तुम्ही म्हणाल आम्ही गृहस्थी आहोत बाबाजी, ह्या काही गोष्टी करावंच लागते. तुमचे प्रश्न आहे माझ्यासमोर, आहे ना? या आम्हाला काही गोष्टी जरूर करू नका आमचं म्हणत नाही बाबाजी, पण आम्ही करतो की नाही ते करावंच लागेल का नाही जी? हो, मग त्याला तुम्ही पुण्य म्हणून समजून सांगा ना जी. कसं सांगू आम्ही? कसं सांगायचं संत पुण्य म्हणून? नाही, परपीडा आहे पाप आणि परोपकार हे पुण्य. संतांचा सिद्धांत आहे. काया वाचा म्हणे तुम्ही जीवन जगत असताना दुसऱ्या जीवाला तुमच्याकडून पीडा होत असेल तर, शरीराची, मनाची, वचनांची पीडा होत असेल तर त्याचं नाव पापच आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वासाठी तो धर्म आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला वाटते की पापकर्म होऊ नये, याच्यावर विचार करा. तेवढा गोष्ट भाग टाळूने जीवन जगता येते, लक्षात घ्या. फक्त बाकीच्या विकारची जतन करता येत नाही. पटलं तुम्हाला सत्य तत्व? दुसरं आहे विचार तत्व. सत्य, विचारशील, दया, धीरज. विचार तत्वाच्या 5 प्रकृती: अस्ति, नास्ति, पद, निर्णय.
जीवन जगत असताना अस्ति म्हणजे विद्यमान, हजर आहे. नास्ति म्हणजे नाशमान. पद म्हणजे भूमिका, जीवन, पद्धत. अस्ति नास्ति पद निर्णय. निर्णय म्हणजे काय? काऊन? हां, अस्ति नास्ति पद निर्णय. अस्ति म्हणजे विद्यमान असणं, हजर असणं. नास्ति म्हणजे नाशमान असणं. लक्षात घ्या. हां, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या. आपण ज्यांना देव संत म्हणतो, कबीर साहेब आहे, तुकाराम आहे, एकनाथ महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, राम, कृष्ण, मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध आहे, ते आता अस्ति आहे का? विद्यमान आहे का ते? नाही. नास्ति, गेले ते, आहे का नाही? मग संत महात्मे देव झाले न होऊन गेले, गेले की नाही? आता विद्यमान नाही. नास्ति म्हणजे नाश पावले. पद निर्णय. पद म्हणजे का? पद म्हणजे भूमिका, नाही का? म्हणजे BDOचं पद, SDOचं पद, आमदार पद, खासदार पद, अध्यक्षाचं पद, सचिवाचं पद. पद म्हणजे का? त्या जागेची भूमिका वटवणे, सचिवाच्या कामाची भूमिका वटवणे, खासदाराच्या कामाची भूमिका वटवणे, गुरुच्या कामाची भूमिका वटवणे, शिष्याच्या कामाची भूमिका वटवणे, त्याचं नाव पद, नाही का? आता रमाकांत आमचा सर आहे, शिक्षक आहे, तर शिक्षकांची भूमिका वटवणे पद, पद आहे ते, नाही का? काही मुलं गेले शिक्षण घ्यायला संगीताचं, तर त्याला ते भूमिका वटवा लागेल की नाही? 1 तास शिकवा लागेल की नाही? जे शिकायला गेले ते शिकवून द्यावं लागेल की नाही? मग ते पद होय शिकवण्याचं, नाही का? तबला शिकवण्याचं, हार्मोनियम शिकवण्याचं पद होय ते. पटलं? अस्ति नास्ति पद निर्णय. काय अस्तित्वात आहे आणि काय नाश होणार आहे, ह्या भूमिकेचं पद म्हणजे भूमिका वटवा, त्याचं नाव पद, पद निर्णय. आता लक्षात घ्या. राम आहे का आता? तुकडोजी महाराज आहे का? गाडगे महाराज आहे का? आहे का आता? नाही, ते नाश पावले. पटलं का? पद निर्णय. पद म्हणजे भूमिका. त्यांची भूमिका जी आहे त्या भूमिकेचा आता आपण निर्णय घेऊ शकतो का नाही? रामाची भूमिका काय होती? कोणती होती? आई वडिलांना दुःख द्यायचं नाही, वडिलाच्या आज्ञेचं पालन करायचं, 4ही भावानं आपले हिस्से घेऊनच जायचं होतं, असं भूमिका वाटवली का ते ना? दशरथ राजाची जी कमाई होती, संपत्ती होती, ती संपत्ती 4ही भावाची होती ना. मग आता जातानी बापू दे 4 चादरी देन, 5 अमुक दे, नेलं का त्यांनी? नाही 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 नाही. त्यांनी काय वाटवलं? भूमिका अशी होती, भाऊबंदकी आहे आपली, भाऊबंदकी आहे. भाऊबंदकीमध्ये प्रेमानं राहायचं वय, सांभाळायचं एकमेकाला, एकमेकाला मदत करायची, संकट आणायचे नाही, भाऊबंदाच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करायच्या नाही, ही भूमिका होती त्यांची. आता ती भूमिका आपल्याला घेऊन आता निर्णय घेता येत नाही का जीवन जगताना? रामाचं अस्तित्व आता नाही आहे, नाश पावले, राम मरण पावले, राम देहानं गेले, पण विचारानं जिवंत आहे की नाही? आता जीवन जगत असताना संतांवर श्रद्धा आहे, तर त्यांच्या विचाराला घेऊन जगाल तर तुमचं हित होईल. नुसतेच संतांच्या पुतळे, संतांच्या मूर्त्या, संतांच्या गणपतीच्या मूर्त्या घडवाल, तुम्ही असे दंडो कराल, विचार अजिबात घ्याल, तुमचं काही हित होणार आहे का त्यानं? नाही, नाही का? संत जाना भूमीवर चालते बोलते ईश्वर. तर अशा प्रकारे अस्ति नास्ति पद निर्णयाचा अर्थ आहे, माणसाने जीवन जगत असताना काय अस्तित्वात आहे आणि काय नाश पावणार आहे याचा विचार केला पाहिजे. आता मी आहे अनंत महाराज, तुम्ही मला गुरु मानता. अनंत महाराज नाश पावणारे आहे का विनाशी आहे? आज ना उद्या तुम्हाला मी सोडून जाणार आहो, कधी ना कधी जाणारच आहे, जावंच लागते. हां, आता तुमचं हित व्हायचं, अनंत महाराजांच्या उपदेशामुळं आमचं हित होते असं तुम्हाला माहीत आहे, तर मी जाताना तुम्हाला दिलेले विचार घेऊन जाणार आहो का तुमच्याजवळचे? मी दिलेले विचार तुमच्यावर 4 आणे, 2 आणे, 5 आणे, 6 आणे असतील तर ते विचार घेऊन तर मी जाणारच नाही. तर अनंत महाराज हजर राहिल्यानं तुमचं कल्याण होते का विचार राहिल्यानं कल्याण होते? आहे ना. तर विचार घेऊन आपण जगणं, अस्ति नास्ति पदनिर्णय. काय जायचं आहे, काय राहायचं आहे, काय गेलं तरी चालेल पण काय नाही गेलं तर चालणार नाही याचा विचार करून निर्णय घ्या. अस्ति नास्ति पदनिर्णय. प्रसंग कोणता येऊ, संकट कोणती येऊ, पण काय घ्यायचं? भांडण नाही घ्यायचं, मैत्री घ्यायची, स्वार्थ नाही घ्यायचा, सहकार्य घ्यायचं.
मोह नाही घ्यायचा, प्रेम ठेवायचं, निर्दयी नाही व्हायचं, दया ठेवायची. हे घ्यायचं वय. अस्ति नास्ती पद निर्णय. जीवन जगत असताना असा निर्णय घ्या की काय विद्यमान आहे आणि काय नाश पावणार आहे. शरीर नाश पावणार आहे, विचार अविनाशी आहे. संपत्ती नाश पावणार आहे, सदुपयोग अविनाशी आहे. प्रत्येक क्षण सदुपयोगात घाला, प्रत्येक क्षण विचाराने पाऊल उचला, तर तुमच्या जीवाचं कल्याण होईल. अस्ति नास्ती पद निर्णय. पटला एक प्रकृती. दुसरी प्रकृती काय आहे विचारांची? हां, यथार्थ विचार आहे ना, आहे ना. दुसरी आहे ना यथार्थ विचार. तिसरी कोणती आहे? शुद्ध व्यवहार. चौथी यथार्थ परक टकसार. आणि पाचवी बोध हेतू वेदादी वानिका ग्रहण. विचार नावाचा तत्वाच्या 5 प्रकृती आहे. हे पहिली आहे अस्ति नास्ती पद निर्णय. जीवन जगत असताना आपल्यासोबत काय राहायचं वय ना आपल्याला सोडून काय जायचं वय, या गोष्टीचा निर्णय घेऊन जगणे, याचं नाव विचार तत्व. लक्षात घ्या. आता आपल्यासोबत काय राहायचं आहे, अनंत महाराजांनी दिलेले विचार राहायचे आपल्यासोबत. काय राहणार आहे? विचार. आणि का जायचं आहे? दिसते ते अनंत महाराज उद्या जायचे. 4 वर्ष राहील, 10 वर्ष राहील, पण हे कधीतरी जायचेच आपल्याला सोडून. ई पिंडे हो की जाय, आहे की नाही. तर हे सोडून जायचं आहे, त्याच्यावर ते घेऊन जीवन जगाचं की सोडून जाणार नाही हे घेऊन जीवन जगाचं? हां, मी तुम्हाला दिलेले विचार घेऊन जात नाही. मी तुम्हाला दिलेले विचार तुमच्याजवळच ठेवून जाणार आहोत. त्याचा विचार प्रत्येक क्षणाला तुम्ही ठेवा. माझ्याशी का मोह करता? नाही भावाजी मेले नाही पाहिजे, भावाजीला काही झालं नाही पाहिजे. कशी आहे भावाची तब्येत? कशी आहे भावाची तब्येत? हे फोन आहे तिकडून तिकडून. आता तब्येती तुमच्या जशा तशा माझी, कधी चढ उतार असं आहे. हां, नाही जी ते बरं नाही वाटत जी तुमची तब्येत नाही. हो, बरं नाहीच वाटत. किती बरं नाही वाटलं तुम्हाला सोडून तर जाणार असा एक दिवस. इतकीच आशा विचाराची ठेवा. इतक्या जवळ विचाराशी राहा माझ्या म्हणजे माझ्याजवळ विचार. प्रत्येक विचार कोणाचे? संताचे आहे. माझं जातं जे बोलत आहो ते कोणाचं बोलत? संताचं बोलणं बोलतो आम्ही. तर संतांचे विचार आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते ज्ञान अविनाशी आहे. ते नासणारं नाही आहे, सोडून जाणारं नाही आहे. जो ज्ञान देतो तो सोडून जाणारा आहे. त्याच्याशी मोह करू नका. त्यांनी दिलेल्या ज्ञानावर निष्ठा ठेवा आणि त्या निष्ठेने आपल्या जीवन व्यवहाराचा निर्णय घ्या. जीवन कसं जगाचं? तर संतांनी दिलेले जी विचार आहे, जे संत गेल्यावरही आपल्याजवळ राहणार आहे, ते विचार घेऊन निर्णय घ्या जीवन जगताना. आहे की नाही? पटलं का तुम्हाला? श्रीहरी, संतांनी दिलेले विचार जे आहे ते विचार घेऊन जीवन जगण्याचा निर्णय घ्या. आता काजी आमचे अनंत महाराज होते, सगळं समजून सांगे. आता गेले, आता आम्हाला काहीच आधार राहिला नाही. जमल का जे? हां, त्यांनी इतकं मोठं इतके वर्ष दिल्यावर आधार कसा नाही? ले आधार सतसंग का आधार आहे की नाही? आता तो आधार सोडू नका तुम्ही. महाराज गेले म्हणून का जायचे होतेच. बाप गेला म्हणून कसे त्या तुमच्या बंद पडले का? ते बरोबर करता मग बाप गेल्यावर, करते की नाही? त्याप्रकारे काय नाशमान आहे, काय जायचं होय, काय राहायचं होय, याचा विचार करा. संपत्ती जायची होय, संपत्तीचा व्यवहार राहायचा, तो चांगला व्यवहार करते. तो त्याने वावर त्या पांजी ते होते तर ते तर हे मोठाली मिरची मोठी मुंबई होती, ते गेले नाव पठारच झालं. जागा तर तशीच हो, तेच वावर तेच होय. पण तेव्हा मोठी मुंबई होती ना, आता पठार आहे. जागेचा दोष का करणाऱ्याचा दोष आहे ना. मग महाराज जाते तर जाऊ द्या ना, तो जायचा असो एक दिवस, पण त्यांचे विचार राहायचे तुमचं आहे ना. त्या विचार घेऊन तुम्ही जीवन जगण्याचा निर्णय घेणे, याचं नाव अस्ति नास्ती पद निर्णय. पटलं? यथार्थ विचार म्हणजे आताच मगच म्हटलं यथार्थ सत्य सांगितलं समजून. येथे यथार्थ विचार, कोणत्याही विचाराच्या आहारी जाऊ नका. विचार करताना योग्य विचार ज्ञान घ्या, विचार करा. आहे की नाही? विचार अधिक दया बरोबर विवेक. विचार करताना दयेचा प्रभाव अंतर्भाव असला पाहिजे. दया सोडून विचार करता येत नाही, आणि दया सोडून विचार करता येत नाही, विचार सोडून दया राखता येत नाही. तुम्हाला दयेनं वागायचं असेल तर विचार ठेवाच लागेल. अविचारी माणूस दयेनं वागेल का? शक्यच नाही. आणि निर्दयी माणूस विचारून राहील का? शक्यच नाही. जिथं दया तिथं विचार राहीलच. विचार आहे तिथं दया राहील.
म्हटलं बाई मग आतापासून अभ्यासू लोक आहो, विचारी लोक आहो आपण, तर आपण आता निष्ठुरपणानं वागू का?